क्लिअर आहे. आता तुमचे प्राण इथं उडाले असतील. मी जनरली 11वीला शिकवलं, 12वीला शिकवलं, बऱ्यापैकी जणांना सुडो फोर्स हा 2 वेळा वगैरे सांगावा लागतो, ठीक आहे, किंवा थोडी रिव्हिजन करावी लागते. पण मग तुम्ही काय करायचं असतं, कुठली पण गोष्ट शिकताना काय करायचं असतं, पॉईंट वाईज समजत जायचं. मला हे कळालं का, ठीक आहे, त्याच्या पुढची गोष्ट कळाली का, नाही कळाली, ठीक आहे, असं वन बाय वन. एकदमच सगळ्याचा विचार केला तर तुम्ही घाबराल, ठीक आहे. तर स्टार्ट करू परत एकदा. काल जी स्टोरी बघितली होती ती, आणि मी अजून एकदा सांगतो, जे काल आपण डिराईव्ह केलंय, जे काल बघितलं, ते जर 100% तुम्हाला कळालं नसेल तरी सुद्धा चालेल. आपण न्यूमरिकल्स करताना तुम्हाला कळेल. मला फक्त हे शेवटीला जे लिहिलं होतं की नाही मी, हे जरी मी लक्षात ठेवलं तरी मला सुडोफोरची गणितं सुटतात. हे एवढं इम्पॉर्टंट पॉईंट जे लिहिलं की नाही, हे वरची स्टोरी राहू दे काढायची सगळी. कळतंय मी काय म्हणतोय पोरांनो? हो सर. हो सर. तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, फ्रेम ऑफ रेफरन्स कुठं तर वाचाल तुम्ही रे, एच सी वर्मामध्ये किंवा ह्याच्यामध्ये, त्यावेळी असं नाही वाटलं पाहिजे की वेगळंच काहीतरी आहे फ्रेम ऑफ रेफरन्स. त्यासाठी मी फ्रेम ऑफ रेफरन्स शिकवला होता. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे कळालाय का तुम्हाला? हे जरा बघा ह्या स्क्रीनकडे. हो सर, कळालं. खरंच कळालंय? म्हणजे हो. एखाद्याला ते मोशन स्ट्रेट लाईन वाटू शकतं, माझ्यासाठी ते सर्क्युलर असू शकतं, कारण मी स्वतः सर्कल मध्ये असू शकतो. मी काय म्हणतोय कळतंय का? हो सर. एखाद्याला हो तो सर. ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये वाटू शकतो, मला तो मोशन मध्ये वाटू शकतो. म्हणजे ह्याचा बेस्ट एक्झाम्पल काय, मी बस मध्ये बसलोय, बसची सीट मला रेस्ट मध्ये वाटेल, पण बाहेरच्या माणसाला मोशन मध्ये वाटेल की नाही? हो सर. हो सर. मग हे ते माणूस म्हणजे कोण आहे? ऑब्झर्वर आहे. तो ज्या अशी फ्रेम इमॅजिन करा, त्याच्यातून ते बघतोय त्या सीटकडं, तर त्या फ्रेमला मी काय म्हटलं, फ्रेम ऑफ रेफरन्स. सिम्पली नाव थोडं विचित्र आहे, वेगळं आहे, त्यामुळे थोडंसं हे पचायला जड गेलं असेल, पण फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे तुमचा दृष्टिकोन, ज्याच्यातून तुम्ही ज्या जगाचा स्टडी करताय. आता कळलं का? हो सर. ओके. त्यानंतर मी त्या टाइप्स म्हणले होते, इनर्शियल आणि नॉन इनर्शियल. तुम्हाला ह्या सगळ्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे ऍक्सेलरेशन 0, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे ऍक्सेलरेशन नॉट इक्वल टू 0. मग तुम्हाला असे मोशन शोधायचे ज्यात ऍक्सेलरेशन असतं किंवा नसतं. मला सांगा, ही लिफ्ट आहे, ही लिफ्ट कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने वर निघाली, ऍक्सेलरेशन किती असेल त्याचं? 0. म्हणजे ती फ्रेम इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता तुम्ही कन्फ्युज होत असणार आहे बरं का यात, सर याला इनर्शियल म्हणू का नॉन इनर्शियल? मला हे तर कळलं की ऍक्सेलरेशन 0 आहे, पण मला प्रत्येक वेळी वर बघावं लागते परत, हा इनर्शियल नॉन इनर्शियल, कारण हे काय मराठी शब्द नाही आहेत ज्याच्यातून फील येतो कन्सेप्ट, ठीक आहे. हे पहिल्यांदा ऐकताय तुम्ही, त्यामुळे होऊ दे, हे दिट इज नॅचरल. मी जरी तुमच्या जागी असतो, मी सुद्धा कन्फ्युज झालो असतो, सर ह्याला इनर्शियल म्हणू का त्याला इनर्शियल म्हणू. तुमच्यासोबत होत असणार आहे, दिस इज नॅचरल, डोंट वरी. पण एवढं तरी कळतंय, जर ऍक्सेलरेशन 0 आहे की ऍक्सेलरेशन नॉन 0 आहे, एवढं तरी सांगू शकता तुम्ही पोरांनो? हो सर. मग जर लिफ्ट कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने वर जात असेल तर ऍक्सेलरेशन 0, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने खाली येत असेल तर ऍक्सेलरेशन 0, ऍक्सेलरेट होत असेल वर, तर कुठली फ्रेम येणार आहे याची? नॉन इनर्शियल. कळतंय सगळ्यांना हे? हो. हो सर. ऍक्सेलरेट डाऊनवर्ड्स किंवा तोडली आहे समजा त्या लिफ्टला, तर ते आता फ्री फॉल मध्ये जाईल की नाही लिफ्ट सगळी? हो सर. फ्री फॉल मध्ये किती ऍक्सेलरेशन असेल? जी 9.8. 9.8 और जी. हो. मग ऍक्सेलरेशन आहे म्हणजे ते 0 नाहीये, नॉन याचा इनर्शियल. अर्थ काय? नॉन इनर्शियल. नॉन इनर्शियल. ह्याच्या डेफिनेशन्स पाठ नसतील, काय नसतील, तुम्हाला फक्त एवढं विचारा स्वतःला की मला इनर्शियल आणि नॉन इनर्शियल ओळखता येतं का? वाटतंय हो का सर. जरा येस जरा? सर. एक 50-60%. मी जर 10 क्वेश्चन विचारले तर किमान 6 क्वेश्चनचे आन्सर तरी करेक्ट सांगाल का, इनर्शियल आहे की नॉन इनर्शियल, एवढं तरी हो कॉन्फिडन्स सर. आहे का? पुरेसं ना? बाकी चुकत शिकतो ना आपण, डोंट वरी. मग सर्क्युलर मोशन, एखादा ऑब्जेक्ट सर्कल मध्ये आहे, सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सेलरेशन असतं का नसतं रे, सांगा बघू? कुठलं? सेंट्रिपिटल. नेहमी स्पीड कॉन्स्टंट असू दे नसू दे, इट डझंट मॅटर. सर्कल आहे म्हणजे डायरेक्शन चेंज होतीये प्रत्येक वेळी. डायरेक्शन चेंज होते याचा अर्थ कुठला फोर्स आहे? परपेंडिक्युलर फोर्स, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. त्यामुळे सर्क्युलर मोशन मध्ये काही पण असलं तर ते कुठली फ्रेम असणार आहे? नॉन इनर्शियल फ्रेम. तिथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर. क्लिअर आहे. ओके. आणि एवढंच फक्त, आता ही काल जी स्टोरी सांगितली ही थोडी लेंदी स्टोरी सांगितली मी, मग मध्येच कुठेतरी तुम्ही बोर झाला असाल आणि त्यानंतर राहू दे म्हटलं असाल, असं तुमच्या मनानं म्हटलं असेल, सर हे अवघड वाट लागलंय, विचित्र वाट लागलंय, ठीक आहे, वाटू दे, डोंट वरी. कारण हे एक तर स्क्रीनवर आहे, डिजिटल फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला हेवी वाटू शकते. ऐका, तुम्हाला एवढं कळलं का की कुठली फ्रेम इनर्शियल आहे, कुठली फ्रेम नॉन इनर्शियल आहे, एवढं ओळखता येतं? पहिली गोष्ट टेल मी. हो सर.
हो सर त्याच्यामध्ये ए ची फ्रेम हो, सर. इनर्शियल आहे. इनर्शियल मीन्स ऍक्सेलरेशन 0. तो अर्थवर आहे, जमिनीवर आहे, त्याला कोण ढकलत नाही, काय करत नाही, म्हणून त्याची फ्रेम इनर्शियल आहे. कळलं का सगळ्यांना? हो जो माणूस त्या लिफ्ट मध्ये, ती लिफ्ट हो, ऍक्सिलेट सर. करते, त्यामुळे माणूस पण ऍक्सिलेट करतोय. मग तू कुठल्या फ्रेम मध्ये? हो सर नॉन इनर्शियल फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जर नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये जर मी गेलो तर मला एक फोर्स विचारात घ्यावा लागतो गणित सोडवताना, त्याला आपण म्हणतो सुडो फोर्स. एवढंच फक्त लक्षात ठेवा. काय असतो, किती असतो, ते नंतर बघू. एवढं लक्षात राहील तुमच्या? जर मी कुठल्या फ्रेम मध्ये गेलो, कुठल्या फ्रेम मध्ये? नॉन नॉन इनर्शियल. इनर्शियल, तर मला काय वापरावा लागतो? सुडो फोर्स. सुडो फोर्स एवढं लक्षात राहील. राहू दे स्टोरी सगळी, MGMA वगैरे सगळं. हो सर हो सर. तुम्हाला इनर्शियल नॉन इनर्शियल ओळखता येतं. मग नॉन इनर्शियल असेल तर कुठला फोर्स वापरावा लागणार मला? सुडो सुडो फोर्स. फोर्स ह्या सगळ्याचा गाभा तो आहे. ह्या सगळी पहिल्यापासून शेवटपर्यंत आहे की नाही, या सगळ्याचा गाभा आहे की जर मी नॉन इनर्शियल फ्रेम मधून असेन विचार करत असेल तर मला एक फोर्स वापरावा लागतो, दॅट इज सुडो फोर्स. मग सुडो फोर्स वापरावा लागणार आहे तर त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पाहिजेत. तर हे सगळ्यात सोपं आहे. मॅग्निट्यूड घ्यायचं MA. हे फ्रेम वगैरे राहू दे. काय घ्यायचं? मॅग्निट्यूडचा MA. 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 सिम्पली काय वापरू? MA. आणि डायरेक्शन काय घ्याल? अपोजिट लिफ्ट वर निघालीये, लिफ्ट वर निघाली, ऍक्सिलेट करायला लागली तर सुडो फोर्सची डायरेक्शन खाली घ्यायची. लिफ्ट खाली ऍक्सिलेट व्हायला लागली, सुडो फोर्सची डायरेक्शन वर घ्यायची. गाडी आडवी पुढे निघाली, ऍक्सिलेट करायला लागली, सुडो फोर्सची डायरेक्शन मागे. कळतंय मी काय म्हणतोय? हो सर. हो कालच्या हो, सर. थोडासा कॉन्फिडन्स वाटतोय का मला? थोडासा, जास्त राहू दे, थोडा. हो सर हो सर. हो का कालपेक्षा कमी झाला? सर हे काय सांगितलं सगळं क्लिअर झालं होतं असं काय नाही ना? नाही सर. नाही सर. नाही ठीक सर आहे. तर आज तुम्हाला अजून जास्त क्लिअर होतील. मी अजून एकदा सांगतो, मी हे भरपूरदा सुडो फोर्स शिकवलेला आहे आणि जे मुलांसोबत होतं ते तुमच्यासोबत पण झालं असेल. भले तुम्ही ऍक्सेप्ट करा न करा, तुम्ही हुशारीचा याचा संबंध नाही. दिस इज ड्यू टू कन्फ्युजन ओनली. ओके. सुडो फोर्स, आणि तुम्हाला सुडो फोर्स नाही जरी आला तरी तुम्ही क्वेश्चन नॉर्मली सोडवू शकता. ठीक आहे. फक्त एक लायसन्स आहे. इनर्शियल फ्रेम मध्ये मी वापरू शकतो की नाही न्यूटन्स लॉ ऑफ सेकंड लॉ वापरू शकतो की नाही इनर्शियल फ्रेम मध्ये मी? हो सर. पण हो. नॉन इनर्शियल मध्ये वापरू शकतो का मी? नॉन इनर्शियल मध्ये नाही. वापरायचं असेल तर माझं लायसन्स काय आहे? सुडो सुडो फोर्स फोर्स. सुडो फोर्स हे ब्रह्मास्त्र आहे माझं. जर मला नॉन इनर्शियल मध्ये वापरायचं आहे, मला काही पण करा, तर मी काय कशाचा वापर करणार? सुडो फोर्सचा. एवढं कळलंय का सगळ्यांना? हो सर. तर कळालं. ठीक आहे, लक्ष द्या. आता सगळं आपण सुडो फोर्स न विचार करायचा. काय परत एकदा मला सांगा, सुडो फोर्स जो असतो त्याचा मॅग्निट्यूड काय घेणार? M into A. M M into A. मॅग्निट्यूड इज M into A. हे लक्षात राहील सगळ्यांच्या? हो सर. हो M सर म्हणजे ज्याची FBD काढली ते मास. सिंपल, टेन्शन नका घेऊ, येतोय तुम्हाला. आणि डायरेक्शन काय घ्याल? Opposite to the acceleration. अपोजिट टू द ऍक्सेलरेशन ऑफ फ्रेम. सिम्पली हे जे A आहे त्याच्या उलट. तुम्हाला काय खूप डेंजर क्वेश्चन येणार नाही. पहिल्यांदा कॉन्फिडन्स वाढवूया तुमचा, त्याच्यानंतर बघू आपण. आणि बिलीव्ह मी, हे तुमच्या सगळ्यात इझी कन्सेप्ट असणार आहे ह्या लेक्चर नंतर. ऍटलिस्ट मी ट्राय करेन. ठीक आहे. फक्त लक्ष द्यायचं व्यवस्थित. ऐका, पहिली कन्सेप्ट म्हणजे पहिलं समजा लिफ्ट आहे. ओके. मी एकदम बेसिक पासून जाईन. तुम्हाला कुठं जरी वाटलं सर थोडंसं परत एकदा सांगा, मला बिंदास सांगायचं. समजा आत एक माणूस उभा आहे आणि ही लिफ्ट वर निघाली आहे विथ सम ऍक्सेलरेशन A. ठीक आहे. विथ सम ऍक्सेलरेशन A. ह्या माणसानं, आणि इथे एक पेंडुलम लटकवलाय समजा असा. ओके. हा माणूस ज्या लिफ्ट मध्ये आहे त्या माणसाची फ्रेम कशी असणार? इनर्शियल की नॉन इनर्शियल? वन बाय वन सांगा. Non inertial. नॉन हे समजतंय सगळ्यांना? पहिली गोष्ट. हो सर. हो सर ओके. मग नॉन इनर्शियल म्हणल्यावर पहिल्यांदा डोक्यात कुठला फोर्स आला पाहिजे? सुडो. सुडो फोर्स आला पाहिजे. हे अलीकडं हे समजलं का सगळ्यांना? हो सर. हो सर सुडो फोर्सचं मॅग्निट्यूड सगळ्यांना क्लिअर आहे? MA. हो सर. हो डायरेक्शन सगळ्यांना क्लिअर आहे? अपोजिट असणार ते. हो सर. लिफ्ट कुठे ऍक्सिलेट करतीये? वर. तर सुडो फोर्सची डायरेक्शन खाली येणार का नाही? हो सर. हो सर हे कळलंय का सगळ्यांना? 100%. हो सर. कळाले. हो सर 50% सुटला तुम्हाला क्वेश्चन. आता ह्या माणसाच्या दृष्टीने हा रेस्ट मध्ये की नाही रे हा ऑब्जेक्ट? हो सर. हो सर मग माणसाच्या दृष्टीने रेस्ट मध्ये, मग तो काय म्हणणार? सर मी याची FBD काढतो. सांगा
फोर्सेस सांगा याच्यावर, साधे साधे फोर्सेस. सगळ्यात पहिला mg mg त्यानंतर वर काय असणार, tension टेन्शन आणि हा स्वतः कुठल्या फ्रेम मध्ये आहे? नॉन इनर्शियल non कुठल्या inertial फोर्सचा विचार करायला पाहिजे? pseudo स्युडो फोर्स फोर्सचं मॅग्निट्यूड किती असतं? ma ma कुठल्या दिशेला अप्लाय करायला पाहिजे, त्याला डाऊनवर्डला करायला पाहिजे की नाही? हो सर मग आता त्याची आत्मा शांत झाली. तो काय म्हटला, सर हा फोर्स या दोघांना बॅलन्स करतो म्हणून हा रेस्ट मध्ये. कळलं सगळ्यांना मी काय म्हणतोय पोरांनो? हो सर सुडो फोर्स वापरल्यामुळे सोपं का होतं, कारण तुमच्या दृष्टीने इक्विलिब्रियम मध्ये असतो. जर एखादा ऑब्जेक्ट बाहेर असेल, समजा एखादा ऑब्झर्वर बाहेर असेल, तर तो काय म्हणणार, सर ह्याच्यावर वर टेन्शन आहे, खाली एमजी आहे आणि त्यामुळे हा वर ऍक्सिलेट करतोय. ह्याला लिहिणार मी टी मायनस एमजी इज इक्वल टू एम ए. हे एमजी ला इकडे पाठवणार, मग तेच परत काय झालं, एमजी प्लस एम ए. दोघांचं आन्सर करेक्ट आहे. कळतंय मी काय म्हणतोय? हो सर. फक्त दृष्टिकोन वेगळा आहे, आणि दृष्टिकोनलाच काय म्हणतो आपण, फ्रेम ऑफ रेफरन्स. लक्षात आलं मी काय म्हणतोय? हो सर हा क्वेश्चन खरंच कळलाय का प्राण उडाले तुमचे? कळालं कळलं सर. ह्या क्वेश्चन मधून फक्त एवढं, हे फॉर्म्युले वगैरे टी प्लस एमजी प्लस प्लस येतं वगैरे ते काही लक्षात ठेवू नका. फक्त एवढं तुम्हाला कळलंय सुडो फोर्स किती आणि कुठल्या दिशेला का घेतला, कळलं का? हो सर हो सर समजा ही लिफ्ट वर जात असते कॉन्स्टंट स्पीडनं, तर टेन्शन किती असतं रे दोरीमध्ये? mg ही लिफ्ट जर कॉन्स्टंट स्पीडनं वर जात असते तर कुठली फ्रेम असते ते सांगा मला. inertial सुडो फोर्स वापरायची गरज आहे का? नाही नुसतं टी इज इक्वल टू एमजी केलं असतं की नाही मी डायरेक्ट. आलंय का लक्षात? हो सर. हो सर हो सर ठीक आहे, हो सर अजून एक क्वेश्चन घेऊ. हो सर समजा, आणि क्वेश्चन वरून समजून घ्यायचा सुडो फोर्स. कालची थेअरी जरी तुम्हाला काहीच नाही कळली, समजा लेट्स अज्युम अ हायपोथेटिकल कंडिशन, यू डिडंट गेट एनिथिंग फ्रॉम यस्टरडेज लेक्चर, असं अज्युम करू. आजच्या लेक्चर मधून तरी कळतंय का बघा फक्त. ठीक आहे, परत तोच पेंडुलम आणि त्याच्यामध्ये एक माणूस आहे इथं. ठीक आहे, तुमचा मित्र आठवतोय ना मॉल मधला? हो. हो सर ती लिफ्ट खाली येते विथ सम ऍक्सेलरेशन. मला सांगा ह्या माणसाची फ्रेम कसली असेल, इनर्शियल नॉन इनर्शियल? non inertial नॉन इनर्शियल म्हणजे मला सुडो फोर्स वापरावा लागेल की नाही वापरावा लागेल? ह्या माणसाने जर याची भीती काढली तर लागेल. कुठल्या दिशेला वापरेन? वरती कारण ऍक्सेलरेशन खाली आहे, कळलं का सगळ्यांना? हे हो सर. मग वर टेन्शन येणार, खाली एमजी. हे सगळे रिअल फोर्स आहेत. ह्या सगळ्या फोर्सेसना कुठले म्हणतो? रिअल फोर्स. आणि एक खोटा फोर्स मला नाईलाजानं वापरावा लागतो, बिकॉज माय फ्रेम इज नॉन इनर्शियल फ्रेम. कळतंय सगळ्यांना मी काय म्हणतोय? हो सर. तुम्ही जर तो स्टेटस आठवला ना, तर त्याच्यामध्ये दिसेल बघा, तो म्हणतो त्याला तेरे को सुडो फोर्स दिख रहा है, मग नॉन इनर्शियल फ्रेम म्हणतो हा दिख रहा है. त्याला दिसत नसतं तरी पण. तसंच आहे, सुडो फोर्स नसतोच, फक्त नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये गेल्यामुळे नाईलाजानं वापरावा लागतो तुम्हाला. मग इथं सुडो फोर्स कुठल्या दिशेला वापरणार? वरच्या दिशेला. आणि त्याची व्हॅल्यू किती रे? अरे बोला. MA. एम ए. MA. मग ह्या माणसाच्या दृष्टीने हा रेस्ट मध्ये आहे की नाही, इक्विलिब्रियम मध्ये आहे की नाही? ह्या माणसाच्या दृष्टीने. हो सर. कळले का सगळ्यांना? मग इक्विलिब्रियम मध्ये हो. तो काय म्हणणार, सर हो, हे सर. वरचे फोर्स आणि खालचे फोर्स बॅलन्स करतात एकमेकाला. सो ही विल से टी प्लस एम ए इज इक्वल टू एमजी, और ही कॅन से टी इज इक्वल टू एमजी मायनस एम ए. ह्याच्यावर नीटला क्वेश्चन पडतात. हे मी घेतोय की नाही, ह्याच्यावर नीटला क्वेश्चन पडतात. असे क्वेश्चन पडतात, लिफ्ट वर निघालीये तर टेन्शन काय होणार? लिफ्ट खाली निघालीये तर टेन्शन काय होणार? मग ते वर निघाले असेल तर प्लस एम ए करायचं असतं, खाली निघालं तर मायनस एम ए. मग ते पोरांना काय करतात, डायरेक्ट रटवतात. ते आपण रटायचं नाही, आपल्याला क्लिअर पाहिजे एक्झॅक्टली काय होतं इथं. कळतंय का सगळ्यांना? हो सर ओके. हो सर. एक इमॅजिन करा काय, जस्ट ही केस मधून समजा लिफ्ट मी सोडली, अशी धरली हातात आणि सोडली, किती ऍक्सेलरेशन खाली जाईल ती? 9.8 9.1. म्हणजेच किती? जी. कळतंय का? मग इथं याच्या जागेला किती येईल? जी येईल की नाही? जी. G एमजी मायनस एमजी किती? 0 सो टेन्शन Zero. 0. मी काय म्हणतोय कळतंय का सगळ्यांना? हो हो सर. सर स्प्रिंग बॅलन्स आठवतोय का रे? स्प्रिंग बॅलन्स. हो सर हो सर. समजा इथे मी स्प्रिंग बॅलन्स जोडला, आता स्प्रिंग मध्ये घुसायला नको. ओके, स्प्रिंग म्हणजे टेन्शनच असतं ते. हा स्प्रिंग बॅलन्स आहे. जेव्हा लिफ्ट थांबली होती त्यावेळी माझं वेट समजा 80 न्यूटन दाखवलं त्यानं, किंवा 80 kg दाखवलं लेट्स से.
आता लिफ्ट वर जायला लागली, कुठे निघाली? वर, ऍक्सिलेट व्हायला लागली. तर माझं ते रिडिंग वाढेल का कमी होईल? काय वाटतंय तुम्हाला? वाढणार. अजून एकदा विचारू क्वेश्चन, ऐका. जेव्हा लिफ्ट थांबली होती त्यावेळी माझं वेट किती दाखवलं होते ना? 80 kg. ओके, म्हणजे वेट म्हणजे काय असतं? टेन्शन असतं ना स्प्रिंग बॅलन्स मधलं. अरे कळलंय का? हो हो सर. आता लिफ्ट माझी वर ऍक्सिलेट व्हायला लागली, तर रिडिंग माझं वाढेल का कमी येईल असा माझा क्वेश्चन. वाढणार. वाढणार. तुम्हाला कळतंय का? रिडिंग म्हणजे काय असतं? टेन्शन असतं ना त्यातलं. हो सर. रिडिंग इज टेन्शन. मला सांगा, म्यूट 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 शर्विल, कुठे डब्यात बसलाय का काय तू? असा कसा आवाज? ऐका, नाही सर, ते हेडफोन बदललाय. ठीक आहे, ऐका. रिडिंग इज डिपेंडंट ऑन टेन्शन. मग अगोदर टेन्शन फक्त एमजीच्या इक्वल होतं की नाही रे? जेव्हा थांबली होती लिफ्ट निवांत, आठवते का? वर टी खाली एमजी. हो सर. आता लिफ्ट वर ऍक्सिलेट होती, तर त्यात एमजी एमए ऍड होईल की नाही? एमए. हो. त्यामुळे टेन्शन वाढणार हो आणि सर. त्यानुसार त्यातलं रिडिंग पण वाढेल. तुम्ही कधी लिफ्ट मध्ये बसला असाल, बसला नाही, उभा राहता तुम्ही लिफ्ट मध्ये, तर लिफ्ट जेव्हा जस्ट स्टार्ट होते त्यावेळी खाली गेल्यासारखं वाटतं का रे? थोडंसं सर. हो सर. जड जड असल्यासारखं वाटतं का? तेच आहे ते. हो सर. कळतंय का? तुमची इनर्शिया तिथंच राहायला बघते, लिफ्ट वर जायला बघते. जर सुडो फोर्सच्या दृष्टीने विचार केला, लिफ्ट अगोदर रेस्ट मध्ये असणार. ऐका, इमॅजिन करा हे सगळं. तुमच्या अपार्टमेंट मधली लिफ्ट आहे, ती खाली थांबली आहे समजा रेस्ट मध्ये. तिला मोशन मध्ये येण्यासाठी ऍक्सिलेट व्हायला लागला नाही वर? हो. हो सर. तिला मोशन मध्ये येण्यासाठी ऍक्सिलेट व्हावं लागेल की नाही वरच्या दिशेला? हो सर. Response द्या रे, कॉमन सेन्स. हो सर. मग तुम्ही लिफ्ट मध्ये आहात, तुम्ही कुठली फ्रेम आहे तुमची? सांगा भाऊ. ऍक्सिलेट होताना नॉन इनर्शियल. नॉन इनर्शियल. कुठला फोर्स कन्सिडर करा आतलं मोशन स्टडी करताना? सुडो फोर्स कराल की नाही? कुठल्या दिशेला कराल? कुठल्या दिशेला? हो सर. खाली. 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 मला वाटेल कुठला हो. फोर्स मला खाली ढकलतोय असं. कळतंय मी काय म्हणतोय? हो सर. ओके, हो सर. मनाची समजूत घालणारा फोर्स आहे हा, की असं काय होत नसतं, पण इझी करण्यासाठी मी काय वापरतो? सुडो फोर्स वापरतो. आले लक्षात मी काय म्हणतोय? हो सर. हो सर. तुमचे प्राण उडाले नाही ना रे बाळानं? हे कळलंय सगळ्यांना? हो सर. ओके, एक रिअल लाईफ सिच्युएशन घेतो, ऐका. ह्यातनं जरा क्लिअर होतील तुम्हाला गोष्टी. अजून तुमचा अपार्टमेंट आहे समजा, तुम्ही बुर्ज खलिफामध्ये राहता लेट्स से. नाही रे, एवढं नाही. ठीक आहे, हे अपार्टमेंट आहे समजा तुमचं. आता ही ग्राउंड फ्लोअर आहे. दिस इज विच फ्लोअर? ग्राउंड फ्लोअर. ही जी. समजा फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, फोर्थ फ्लोअर, फिफ्थ फ्लोअर, सिक्स्थ फ्लोअर, सेव्हन्थ फ्लोअर. ठीक आहे, टेरेसवर समजा. ठीक आहे, ऐका. आता तुमची लिफ्ट इथं आहे. मी आता पॉईंट न दाखवतो, असली एवढी बारकी लिफ्ट नसते, कळते ना? हो सर. हो. मी दाखवते तरी पण पॉईंट. आता ग्राउंड फ्लोअरला ती रेस्ट मध्ये होती, बरोबर का? हो. हो सर. तुम्ही त्या लिफ्ट मध्ये आहे काय? तुम्ही त्या लिफ्ट मध्ये, तुम्हाला 7th फ्लोअर पर्यंत जायचं आहे व्यवस्थित. हे जर कळालं तुम्हाला सोडो इनर्शियल नॉन इनर्शियल समजून जाईल, आणि सोडो फोर्स वापरायचं का नाही ते पण कळून जाईल. समजा तुम्ही रेस्ट मध्ये येतं, म्हणजे कुठली फ्रेम असेल रे तुमची? इनर्शियल. Inertial. सोडो फोर्सची गरज आहे का इथं? नाही. इनर्शियल. नाही ना, हे कळलं का? त्यामुळे साधे जे लास्ट इयर क्वेश्चन हो, शिकला sir. त्यांना सोडवू शकतो की नाही आपण हे क्वेश्चन? टी इज इक्वल टू mg वगैरे असले. हो ओके, सर. आता मला माझ्या लिफ्ट मध्ये अजून थोडी माणसं आहेत, एकाला थर्ड फ्लोअरला थांबायचं आहे. मग इथून इथं बघा, लक्ष द्या, इथून इथं जाताना ऍक्सिलेट झाली एवढ्या पार्ट मध्ये. कळतंय मी काय म्हणतोय? दिसतंय का हे सगळ्यांना? हो सर. त्यानंतर हो, कॉन्स्टंट sir. स्पीडनं गेली ती, कॉन्स्टंट स्पीडने. आणि त्यानंतर इथं जाऊन डिसेलेट व्हायला लागली की नाही का? डायरेक्ट सोडेल अशी जातात. हो. नाही. नाही सर. कळलं की मी काय म्हणतोय? सो इथं काय हो, झाली? sir. लिफ्ट ऍक्सिलेट झाली. काय झाली इथं? Accelerate. इथं काय झाली? युनिफॉर्म मोशन. Dis- समजतंय? Uniform. हो. आणि इथं काय झाली? लिफ्ट Decelerate. डिसेलरेट. हा, आता मला सांगा, मोशन वरच आहे ना लिफ्टचं, का खाली निघाली खड्ड्यात? नाही नाही. मग मोशन वरच वरच आहे. मग ऍक्सेलरेशन कधी म्हणणार? ज्यावेळी ऍक्सेलरेशन व्हेलॉसिटीच्या दिशेने असेल की अपोजिट असेल? मोशनच्या दिशेने Velocity असेल ना? गेली. त्याच्या दिशेने असेल की नाही इथं ऍक्सेलरेशन? मग हो, त्यावेळी sir. कुठं वापरायचं? अपवर्ड. कळलं का मी काय म्हणतोय? हो सर. हो सर.
इथे ऍक्सेलरेशन किती आहे? 0. इथं सुडो फोर्स वापरायची गरज Zero. नाही. कळलं का? हो सर. हो सर. इथं डिसेलरेट होतंय, याचा अर्थ मोशन वर आहे, याचा अर्थ ऍक्सेलरेशन खाली असणार का नाही? हो सर. हो. सुडो फोर्स वापरायचा वर. समजलंय? मोशन कडे वर. बघायचं नाही, कशाकडे बघायचं? ऍक्सेलरेशन कडे. समजलंय मी काय Acceleration. म्हणतोय? हो हो सर. सर. तुमचे कळाले सर. प्राण 7th फ्लोअर कळालं सर. 100%. सर हो. मग तुम्हाला जर एवढं कळालं सुडो फोर्स वापरायचा का नाहीये, तर मग वरच्या केसेस क्लिअर आहे, आपल्याला काय अडचण नाही. बरोबर का? हो सर. हो. पुढे जाऊया थोडस, किंवा एक काम करतो मी, थोडेसे क्वेश्चन घेतो याच्यावर, सोपे सोपे क्वेश्चन. ट्राय कराल का? सर 1 मिनिट वरती घेतात. हा. ते फक्त डायग्राम काढ. का नाही समजली? नाही कळलंय पण म्हणजे नंतर लक्षात नाही राहत notes मध्ये. ठीक आहे, ठीक आहे. मग 3rd फ्लोअर वरून समजा 5th फ्लोअर वर अजून एकाला जायचं आहे, मग तिथं पण तीच कहाणी रिपीट होईल की नाही? ऍक्सेलरेट, युनिफॉर्म, डिसेलरेट. हो. असं होतं ना, वर तोडून बिल्डिंगला, अरे परत फ्री फॉल, खाली येऊन परत थांबणार 5 वर, असं काय नाही ना? ठीक आहे. सो नाही. तुम्हाला कळायला पाहिजे सुडो फोर्स वापरायचा का नाही. मोरल ऑफ द स्टोरी इज व्हॉट, वेदर द फ्रेम इज इनर्शियल नॉन इनर्शियल. तुम्हीच आहे, लिफ्ट मध्येच आहे, तेच सगळं आहे, बिल्डिंग पण तीच आहे, सगळं तेच आहे, फक्त मोशनच्या कंडिशनवर डिपेंड करेल वेदर युअर फ्रेम इज इनर्शियल और नॉन इनर्शियल, अँड डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ फ्रेम, inertial whether non inertial, you will decide whether to use the pseudo force or not. Are you getting this, everyone? Yes. हो सर. Okay. Yes, sir. That is a simple Yes. story. Okay. यश झालं का रे? झालं सर. ओके. आता एक क्वेश्चन येतो काय? समजा की मागाचा क्वेश्चन सोडवाय सगळ्यांनी, सोपे सोपे क्वेश्चन आहे ते, नीट वगैरे सीईटीला असले पडलेले क्वेश्चन आहे ते. समजा इथे एक स्प्रिंग बॅलन्स लावला. ओके. स्प्रिंग बॅलन्स. वैष्णवी तू उद्याच्या लेक्चरला ये, हे का कळणार नाही हे सगळं. ठीक आहे. दिस विल बी हेवी. ऍक्च्युली सर ते दोन्ही क्लासेसचं टायमिंग क्लॅश होतंय म्हणून आता मी घरी आले आणि आता लगेच फिजिक्सचा क्लास जॉईन केला. नको नको, तुमचं मी फ्रायडे आणि सॅटर्डे ठेवलंय ना. फ्रायडे सॅटर्डे का? बरं ठीक आहे सर. ह्याच्यात नको ठेव, म्हणजे हे थोडंसं सेकंड इयरचं आहे, हायर आहे थोडं. ओके. ह्याच मुलांचे प्राण उडायला लागले, तुमचं काय काय होईल. ठीक आहे. बघा अरे हो. हा काय रे? स्प्रिंग बॅलन्स. व्हॉट इज दिस? स्प्रिंग बॅलन्स. बॅलन्स. आणि स्प्रिंग बॅलन्स वेट मोजतो का टेन्शन मोजतो? काय मोजतो? स्प्रिंग Tension. बॅलन्स रीडिंग काय करतो? काय रीड करतो तो? त्याला माहिती आहे का इथं काय जोडलंय? पिझ्झा जोडलाय, बर्गर जोडलाय, माणसाला जोडलाय, हत्ती जोडलाय, काय माहिती आहे का स्प्रिंग बॅलन्सला? नाही. त्याला फक्त आहे. एवढं माहिती आहे की त्याच्यामध्ये टेन्शन किती डेव्हलप झालंय. मी काय म्हणतोय कळतंय का? हो सर. हो सर. अंधश्रद्धेत राहायचं नाही. नाही. हो. हो सर. स्प्रिंग बॅलन्स हो, sir. असतो हे नॉर्मल कोण पण म्हटलं चालतं. वी आर स्टुडंट्स ऑफ फिजिक्स. ओके. प्रिसाइज बोलायचं. स्प्रिंग बॅलन्स रीड्स द टेन्शन. कळलंय का सगळ्यांना? हो सर. वेट मोजण्यासाठी अजून हो, काहीतरी sir. वापरतो का रे आपण स्प्रिंग बॅलन्स सारखं बाळांनो? जे खाली ठेवलेलं असतं बघा, हो सर. काय असतं ते? वेइंग मशीन. हो. माहिती आहे का? हो सर. हो, वेइंग sir. मशीन. तुम्ही घरातून बाहेर पडलाय ना रे बाळांनो आजपर्यंत? हो. हो असं सर. असेल ना sir. कधीतरी आयुष्यात. ओके. ट्रायल जातं कधी. असं काहीतरी असतं. हा. ह्याच्यावर आता वेट बघत नसतो आपण, पण इथं असं डिस्प्ले असतो बघा त्याचा, इथे केजी मध्ये लिहिलेलं असतं, आठवतंय का? हो हो. हो सर. समजा हो. याच्यावर मी एक मास ठेवलं समजा असं, तर हे काय मोजेल? ह्याचं वेट मोजेल का वेगळं काहीतरी मोजेल? वेट. वेट मोजणार. हे मोजतं नॉर्मल रिॲक्शन. काय मोजते? नॉर्मल. नॉर्मल रिएक्शन. आणि त्याला काय माहिती तर पण- काय ठेवलंय? ते काय मोजतं? त्याच्यावर किती नॉर्मल रिॲक्शन लागते ती. ही पण अंधश्रद्धा असते खूप जणांना, हे दूर करा. पहिल्यांदा स्प्रिंग बॅलन्स क्लिअर आहे सगळ्यांना? हे काय मोजतं रे? टेन्शन. टेन्शन. तुम्ही कधी तर चेक करा, Tension. स्प्रिंग बॅलन्स घ्या हातात असा, कुठं तर सापडेल तुम्हाला घरात वगैरे असेल, त्याला काहीतरी जोडायचा आणि नॉर्मल असा हातात ठेवायचा तो स्प्रिंग बॅलन्स. मग तिथं तुम्हाला 300 ग्राम वगैरे काहीतरी दिसलं समजा वेट. मी काय म्हणतोय कळतंय सगळ्यांना, एव्हरीवन? हो हो. हो सर. हो सर. स्प्रिंग बॅलन्सला जोरात वर खेचायचा. हे तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकताय, जरी नाही केलं तरी. जोरात वर खेचायचा. तो जो काटा असेल तो 300 ग्रामवरच राहील का वाढेल? तो
नाही फ्लक्च्युएट होणार. वाढेल सर वाढेल. वाढणार सर. वाढेल की नाही हे मी काय म्हणतोय कळतंय का हो सर? हो सर. खाली जाईल की नाही तो? हो सर. म्हणजे तो हो, वेट सर. मोजत नाही, तो वेगळं काहीतरी मोजतोय. हे पटलं का नाही? वेट मोजत असता तिथंच राहिला असता हो. मी हो 300 सर. हो सर. हो सर. हो. त्याला जर तुम्ही ऍक्सेलरेशन दिलं तर त्याचं टेन्शन अगोदर किती होतं? mg होतं. ते बदलून आता किती होतं? mg प्लस ma होतं आणि त्याच्यामुळे ते वेट वाढतं. हे एक्स्ट्रा वाढलेलं वेट आहे. कळतंय का मी काय म्हणतोय? हो सर. हो सर. त्यामुळं एक नेहमी लक्षात ठेवाल, स्प्रिंग बॅलन्स डझंट मेजर द वेट, इट इनडायरेक्टली मेजर्स द वेट, ओके, और टू बी व्हेरी प्रिसाइज इट मेजर्स द टेन्शन इन इट. लक्षात राहील सगळ्यांच्या हे? हो सर. हो सर. ओके. त्यामुळं कुठं जरी तुम्ही काहीतरी घ्यायला गेला तर त्यांना ऍक्सिलेट केलं तर बघायचं सुडोफोर्स लावलाय म्हणायचं तो. ठीक आहे, नॉर्मल ठेवा हातात म्हणायचं. कळतंय का मी काय म्हणतोय? हो सर. करत नसतं. ठीक आहे, नाहीतर वेट वाढवून तो एक्स्ट्रा पैसे लागेल ना रे त्याचे. पण तुम्हाला कळणार सोडा ते काटाचा वर खाली झाला की. ठीक आहे, तसंच नॉर्मल इथं आता ह्याची एफबीडी सांगा. ह्याच्यावर ठेवलेली वेइंग मशीनवर ठेवलेली ह्याची एफबीडी इनर्शियल फ्रेम मधून हा खाली काय असणार? mg. जी. आणि वर नॉर्मल रिएक्शन लागेल की नाही याच्यावर? हो सर. हो. मग आता हा काय मोजणार? mg मोजणार. कळतंय मी काय म्हणतोय? हो सर. हो. म्हणजे जे रीडिंग असणार ते काय मोजणार आहे? नॉर्मल एम. रिएक्शन. नॉर्मल. लकीली इथं नॉर्मल रिएक्शन वेटच्या इक्वल आहे. समजलं का ह्या हो. केसमध्ये? आता समजा मी याला लिफ्ट मध्ये ठेवलं. कशात ठेवलं याला? लिफ्ट मध्ये. लिफ्ट वर ऍक्सिलेट केली आणि तुम्ही किडाय समजा इथं बसला या वेइंग मशीनवर. तुमचं मास एकदम कमी आहे, त्यात काही येत नाही ते mg वगैरे काय. ठीक आहे, हे तुम्ही असे एकदम किडाय समजा एवढेशी लहान. तुम्ही कुठल्या फ्रेम मध्ये सांगा बघू आता? नॉन नॉन इनर्शियल. कुठल्या लायसन्सची गरज आहे मला Sudo. लावण्यासाठी? सुडोफोर्स. Sudoforce. कुठं लावणार? खाली खाली. खाली. किती असणार? किती व्हॅल्यू असणार त्याची? mg प्लस मग आता mg माझी plus नॉर्मल ma. रिएक्शन किती होणार? mg प्लस ma. कळतंय मी काय म्हणतो? MA. माझं रिडिंग हो, वाढलं sir. नाही ma ने? हो. हो सर. त्या स्क्रीनवर जे काही दिसतंय तुम्हाला फील आलाय का खरंच? हो सर. हो सर. जरा सुडोफोर्स कालच्या पेक्षा इझी वाटतोय. हो सर. हो सर. ओके, दॅट इज द स्टोरी. मग क्वेश्चन विचारू, एक सोपा क्वेश्चन. सोडवणार का? क्वेश्चनच हो, sir. विचारला मी. स्टोरीमध्ये घुसलो त्या. परत ऐका. समजा तुम्ही लिफ्ट मध्ये उभा राहिला, तुमचं वेट आहे, तुमचं मास आहे किती घेऊया? 80 kg. आता एवढा असेल काय माहित नाही मला. and the lift starts to accelerate upwards with 2 meter per second square. Tell me what is the normal reaction by the ground? Try कराल? क्वेश्चन कळला का? हो. हो सर. आणि ट्राय करा हा. आणि त्यानंतर काय करा? री लॉग इन करा. मीटिंग एंड होईल आपोआप. शर्विल बाळा, तू कालचं लेक्चर बघितलं होतं? बघितलं होतं का नाही? नाही, मग हे कसं कळलं तुला? आज बघतो. मग हे कसं बघणार? तू पहिल्यांदाच KGF 2 बघून 1 बघणार का? नाही, मग हिरो हे बघायचं ना. कळलं का रे काय काय 8th क्लास में सीखेंगे? भावनो आठवलं का? हा? काय? काय काय होतं रे 8th क्लास में सीखेंगे? भरपूर काय काय होतं. वेक्टर्स वगैरे असल्या भरपूर गोष्टी. काय तर असं डाऊट म्हणजे असं काहीतरी विचारलं, हे कधी शिकणार? 9th मध्ये. 8th मध्ये, 9th मध्ये आणि कधी कधी 12th क्लास मध्ये. हो. हे ऐका मुलांनो, घोडावरची हा त्या क्वेश्चनला वर्डिंग म्हणजे देतं असं लिहायला. ओके 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 ओके. मास ऑफ द पर्सन,
मास ऑफ द तोपर्यंत ट्राय करा सगळ्यांनी. मास ऑफ द पर्सन इज 80 kg. ह्यालाच अजून एका पद्धतीने कसं लिहू शकतात, वेन द लिफ्ट इज ॲट रेस्ट द वेट ऑफ द पर्सन इज ऑब्झर्व टू बी 80 kg. म्हणजेच त्याचा ओरिजिनल मास. कळतंय मी काय म्हणतोय? हो हो सर. find the normal reaction on him, normal reaction on him by the ground म्हणजे इथे ऍक्च्युली ग्राउंड नाहीये, लिफ्टचा बेस असणार. कळतंय मी काय म्हणतोय? हो when the lift starts to accelerate upwards. एकच क्वेश्चन असा लिहून देतो मी, त्याच्यावरून बाकीचं वर्डिंग तू अंडरस्टँड करू शकतो ना? हो सर. 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा खरं कालचं नॉर्मल आजचं रिएक्शन. लेक्चर कळालं. ओके. नॉर्मल रिएक्शन एकतर तुम्ही केजी मध्ये देऊ शकता किंवा न्यूटन मध्ये. नॉर्मल रिएक्शन इज अ फोर्स, सो बेटर टू गिव्ह द आन्सर इन न्यूटन. कळतंय का? हो मी रीडिंग विचारलं असतं तर तुम्ही केजी मध्ये द्याल. समजतंय मी काय म्हणतोय? म्हणजे सिम्पली जी न डिवाइड कराल रे, एवढं काही टेन्शन नाही. ऐका मला सांगा, ऍक्सेलरेशन कुठं होतंय रे याचं? वर सुडो फोर्स कुठं लागेल? खाली. एमजी मध्ये ऍड होईल की नाही? फील येतोय का सगळ्यांना? हो ओके. मग ह्याची एफबीटी जर आता या माणसाला मी ठोकळा समजला, असा काहीतरी बॉक्स समजला, तर खाली कुठला फोर्स आहे? एमजी. आणि वर MG. फोर्स आहे एन. ओके. अजून मला कुठल्या लायसन्सची गरज आहे आता सोडवण्यासाठी? आहे. सुडो फोर्स. मग तो कुठं असणार? खाली असणार का नाही? एम ए. हो खाली. कारण लिफ्ट वर जाते असं नाही, वर ऍक्सिलेट होतीये. सो नॉर्मल रिएक्शन विल बी इक्वल टू एमजी प्लस एम ए. ह्यालाच मी शॉर्ट मध्ये एम जी प्लस ए लिहू शकतो का? हो सर. मग एम किती आहे? 80. जी ची व्हॅल्यू 10. ऍक्सेलरेशन किती आहे? 2. हिथं आता वर निघाले म्हणून प्लस, खाली निघाले म्हणून मायनस, असं काही लक्षात ठेवू नका. सुडो फोर्स वगैरे डायरेक्शन ऑलरेडी दाखवलीत तुम्ही. सो दिस विल बी 12 8 96 ना. सो दिस विल बी 960 न्यूटन. हे आले का सगळ्यांचं? मला वाटतं बऱ्यापैकी जणांचा आन्सर करेक्ट आहे. हो सगळ्यांना कळलं का खरंच? हो सर. हो सर. हो सर. ही सेम ऍक्सेलरेशन खाली जात असते तर आन्सर किती आला असतं सांगा बघू. ओरली ट्राय करा. सेम ऍक्सेलरेशन खाली जात असते. 640. सांगा. हेच काय बदललं असतं रे ह्याच्यामध्ये? काय चेंज काय झालं असतं इथं? मायनस एम ए. मायनस. कारण आता सुडो फोर्स वर लागला असता, ग्रॅव्हिटीला अपोज केला असता का नाही त्यानं? हो सो द आन्सर वुड हॅव बीन जी मायनस ए. सो 10 G minus minus 4 is 8. 8 8 is 640. द आन्सर विल बी 640. कळलं का सगळ्यांना? हो 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 सर. प्राण पखेरून आहेत ना? कळलंय सगळ्यांना? नाही है. ओके. हो सर. विचारू, अजून एक विचारू क्वेश्चन. हो हा कळलाय का सगळ्यांना? नसेल तर सांगा मला, आय विल एक्सप्लेन. समज. ओके. अजून एकच क्वेश्चन घेतो, इझी क्वेश्चन्स. ठीक आहे, बघा. ओके. असं म्हणा, एक मिनिट. अ ब्लॉक इज प्लेस्ड. आता हे सगळं लिहून देत नाही. अ ब्लॉक इज प्लेस्ड इन अ लिफ्ट. ओके. असं एक लिफ्ट आहे, त्याच्यामध्ये असा एक ब्लॉक प्लेस केलाय. ओके. ह्याचा मास काहीतरी असेल हे वगैरे. व्हेन इट accelerates upwards with acceleration a. कळते का? ए काय कळलं का इथं? हो ए. हो ओके. इट्स नॉर्मल रिएक्शन इज n1. समजले काय म्हणतोय मी? हो हो सर. When it accelerates downwards with same acceleration, जेवढ्यानं वर जात होतं तेवढ्यानंच खाली निघालंय, त्याची नॉर्मल रिएक्शन किती आहे? n2 आहे. कळलं मी काय म्हणलं? हो कुठली जास्त असेल सांगा बघू यातली, n1 का n2? त्याच्यात प्लस होतं. N1. हो वी कॅन से n1 इज ग्रेटर देन n2. हे छोटे छोटे क्वेश्चन कळतात का सगळ्यांना?
हो सर. Okay. हो सर. So it is हो given. सर. It is given that n1 is to n2 is equal to 3:1. ह्यांचा रेशो किती दिलाय? 3:1. Then 1. find A. Find E. ओके, जी ची व्हॅल्यू घ्या 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ट्राय करायचा विचार करून व्यवस्थित. येतंय, जमतंय तुम्हाला. मी जर हा सोल्युशन दिलं तर तुम्हाला वाटेल केवढा सोपा होता. त्यामुळे एव्हरीवन ट्राय इट. ह्याचं वर्डिंग देणं गरजेचं होतं, त्यामुळे मी दिलंय. दिल है छोटा सा, छोटी सी आशा. हे तुम्हाला फिजिक्स सुरू झालं का रे? बरं ठीक आहे. सोडव. डोंट आन्सर मी. सोडव. कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंट, इम्पल्स, कोलिजन तुमचा पुढचा चॅप्टर. सेंटर ऑफ मास या पुढचा. मोशन घेतलाय. आणि तुमच्या वर्कशीट आहे की नाही, सर्क्युलर मोशन, घोडावरचे स्टुडंट्स पोरांनो, हा. हा. ते सोडवायला लागत आहे काय? हो सर. ओके, किंवा मला पाठवा, मला बघू देते काय लेवल पर्यंत क्वेश्चन विचारले त्यांनी. असंच रॅन्डम रिव्हरचं बसायचं आणि सोडून टाकायचं ते. अप्रोच कळलाय का रे कुणाला? काय हाऊ टू सॉल्व? हो सर. हे मला सांगा, n1 चा फॉर्म्युला काय येईल रे? सिंपल, वर लिहिलाय तुम्ही त्याप्रमाणे सांगा. mg प्लस ma. mg प्लस ma येईल की नाही? अरे कळलंय का? हो सर. आणि n2 चा फॉर्म्युला काय येईल? mg mg मायनस मायनस ma. हे एवढं कळलंय का सगळ्यांना? हो सर. ओके, सो सोल्युशन मी सोडवून देणार नाही, हे सगळं तुमचं तुम्हीच करायचं. मी तुम्हाला फक्त सुरुवात करून देतो. n1 लिफ्ट वर ऍक्सिलरेट होते, त्यामुळे सोडो फोर्स खाली लागणार, mg मध्ये ऍड होणार. सो आय कॅन राईट mg प्लस a. एम आय करेक्ट? हो. आणि n2 ला कसं लिहितोय मी? लिफ्ट खाली ऍक्सिलरेट होती, सोडो फोर्स वर लागणार, mg ला अपोज करेल, mg मायनस a. जी ला अपोज कधी करते आणि सपोर्ट कधी करते, कळलं का सगळ्यांना? हो सर. ह्या दोघांना जर मी डिवाइड केलं, समजा ऑन डिवाइडिंग, मग तुमचं मॅथ चांगलं पाहिजे, तुम्हाला डिसिजन घेता आला पाहिजे. जर मी यांना डिवाइड केलं n1 बाय n2, कळते मी काय म्हणतोय? हो सर. डिवाइड तुमचं तुम्हाला आन्सर येऊन जाईल. n1 बाय n2 दिलेला आहे तुम्हाला इथं मी 3:1 म्हणजे 3/1 दिलेला आहे, बरोबर का रे? हो. हे कळलं का? हे काय हो सर. हो सर. डिवाइड करताना mm कॅन्सल होतो बघा, दिसतंय का? हो. राहतं काय फक्त g प्लस a आणि g मायनस a. आणि g ची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितली मी? 10. सो दिस विल बी 10 प्लस a अपॉन 10 मायनस a. कंपेंडंडो डिव्हिडंडो असलं काय झाले आयुष्यात? तर राहू दे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, येऊन जाईल आन्सर. झालंय नाईटला. ओके, त्याला सोडवू शकता किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. सो दिस विल बी 3/1 इज इक्वल टू g प्लस a अपॉन g मायनस a. आता पुढची स्टेप काय असणार सांगा बघू मला, कसं सोडवून याला? g ला आपण 10 म्हटले नाही का रे, त्यामुळे 10च ठेवायचं. 10 आणि 10. हा, पुढची स्टेप काय असणार? क्रॉस. हे Cross multiplication. घेता येतं का तुम्हाला? हे माहिती आहे का तुम्हाला? क्रॉस होतात एकमेकाला. हो सर. हा, हे 3 × 10 मायनस a म्हणजे 30 बाय मायनस 3a आणि 1 × 10 प्लस a म्हणजे 10 प्लस a.
हा, मग मला सांगा हे -3 आहे, तिकडे जाऊन +3 बनेल की नाही? हो रे हो हा 10 इकडे येऊन -10 बनेल. सो 30 - 10 इज इक्वल टू a + 3a. 30 - 10 इज 20. a + 3a मीन्स 4a. मग a कसा Four. करणार? 4 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 5 मीटर/सेकंड. एव्हरीवन गॉट दिस आन्सर? हो सर. क्वेश्चन कसा सोडवला हे हो, कळलं sir. का सगळ्यांना? हो सर. कन्सेप्ट इझी आहे. G+a करायचा आहे, G - a करायचा आहे. तुम्हाला फक्त मी मॅथमॅटिक्स टफ विचारू शकतो. फिजिक्सची लँग्वेज आहे मॅथमॅटिक्स. कळलंय का तुम्हाला? का टफ वाटतंय? चालेल. ओके, G+a, G- काय कळलं ना? हे असले क्वेश्चन मोस्टली तुम्हाला नीट मध्ये सापडतील. जेईला एवढं पडणार नाहीत, पण हे क्वेश्चन घेण्याचं कारण हे आहे की तुम्हाला कळलं पाहिजे सुडो फोर्सची डायरेक्शन काय वापरायची. आले लक्षात सगळ्यांना? मी तुमचे प्राण काढू शकतो लिफ्ट मध्ये वेज ठेवून ऍक्सेलेट करून त्याला वगैरे असलं डेंजर, पण सध्या हे कळू दे तुम्हाला जे आता आहे सुरू ते. पुढे जाऊया. हो सर. हो सर. ओके, आता हे व्हर्टिकल ऍक्सेलरेशन भरपूर झालं. आता हॉरिझॉन्टल ऍक्सेलरेशन मध्ये येऊया. तुम्हाला ट्रिग्नोमेट्री येते का? येस. कंपोनंट्स काढता येतात का? हो सर. येस. एका माणसाला मी असं कार मध्ये बांधून ठेवलाय. कालचं आठवतंय ना? हेवी क्विक हो. पूर्ण बांधून ठेवलाय आणि ह्या गाडीला आडवं ऍक्सेलेट केलंय. समजा मी ए ना, कितीने ऍक्सेलेट केलंय? ए. ए. ओके, तर हा कुठल्या फ्रेम मध्ये असेल? हा माणूस, याची फ्रेम कुठली असेल? नॉन इनर्शियल. मग ह्याच्या दृष्टीने जर स्टडी करायचं असेल तर मला सुडो फोर्सची गरज आहे की नाही? हो सर. कुठल्या दिशेला अप्लाय करणार सुडो फोर्स? खाली, वर? मागे. ए, तुम्हाला कळलं का मी काय म्हणतोय? साईडला. हो सर. आता ऐका, हे तुम्हाला माहिती आहे की जर एखादा पेंडुलम असा लटकवला असेल आणि जर लिफ्ट हॉरिझॉन्टली, म्हणजे ही गाडी जर हॉरिझॉन्टली ऍक्सेलेट केली तर असा तिरका होतो की नाही तो? हो. अरे गाडीमध्ये काहीतरी समोर माळ लटकवली असेल, ऍक्सेलेट होताना मागे सरकते की नाही थोडी का असेना? हो. पेंडुलम राहू दे, रिअल लाईफची कन्सेप्ट आहे, कळते का? हो सर. मग आता हे बाहेरच्या दृष्टीनं आपण स्टडी केला याचा भरपूर. आता आतल्याच्या दृष्टीनं स्टडी करूया याचा. आतल्या माणसाची फ्रेम नॉन युनिव्हर्सल फ्रेम आहे. कुठली फ्रेम आहे? 1 बाय 1 क्लिअर करत चला. नॉन युनिव्हर्सल फ्रेम काय, कळलं का सगळ्यांना? हो सर. हो. त्याच्या दृष्टीनं हा इक्विलिब्रियम मध्ये आहे की नाही, रेस्ट मध्ये आहे की नाही? हा येस. हे कळतंय का सगळ्यांना? हो सर. तो काय म्हणणार, ह्याच्यावर लागलेल्या सगळ्या फोर्सेसची ऍडिशन 0 आहे. बरोबर का? हो सर. ओके, हो सर. त्याची एफबीडी सांगा मला 1 बाय 1. पहिल्यांदा कुठला फोर्स? MG. MG. खाली? खाली. खाली. त्यानंतर अजून एक फोर्स, रिअल फोर्सेस सांगा पहिल्यांदा जे खरंच टेन्शन. लागतायत. टेन्शन. असं लागतंय की नाही टेन्शन? हो सर. हो. दिस अँगल इज थिटा. ओके, हे टेन्शन. अजून कुठल्या फोर्सची गरज आहे रे त्याला? त्याला स्टडी करायचं आहे. Pseudo force. सुडो फोर्स. सुडो फोर्स कुठला लागणार? मागे लागेल की इकडं? हो. आणि तो किती हो, असणार? तुम्हाला कळलंय का हे खरंच? हो हो सर. सर. दिस इज सुडो फोर्स. मग आता तो काय म्हणतोय, सगळ्या फोर्सेस मुळे हा रेस्ट मध्ये आहे. मग आपण काय करूया, मला सांगा हा अँगल किती असेल? थीटा. थिटा. हा अँगल म्हणजे हा अँगल आहे ना, मग हा अँगल थिटा असेल तर हा पण थिटा पाहिजे की नाही? अल्टरनेट अँगल्स. हो सर. मग टीचा इकडचा कंपोनंट काय असेल? हा E cos theta. टी कॉस थिटा. तुम्हाला ऐकलंय हे आयुष्यात तुम्ही कधी असलं? टी कॉस, टी साइन वगैरे? हो सर. मग सांगा की हो मग. सर. कुठला कंपाऊंड असणार तो? टी कॉस थिटा. ठीक आहे. अँगलला चिटकून आहे ना तो, सो दॅट विल बी टी हो. कॉस थिटा. दुसरा कंपाऊंड कुठे येणार? सुडो फोर्स कडे. टी साइन थिटा. साइन थिटा. Opposite. अपोजिटला. बॉडीगार्ड आठवतात ना? हो. हो सर. टी साइन थिटा. मग तो काय म्हणतोय की सर रेस्ट मध्ये आहे. आपल्या सगळ्या जगाला माहितीये की ते पुढे निघालंय, पण त्या माणसाच्या दृष्टीने तो रेस्ट मध्ये आहे. कळतंय का? हो सर. कारण तो शहाण आहे. तो कुठल्या फ्रेम मध्ये आहे? नॉन युनिव्हर्सल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल. त्याला आपण दिलं ठीक आहे चल, नॉन युनिव्हर्सल रेफरन्स ना, तुला लायसन्स देतो वापरण्यासाठी. मग कुठला, काय लायसन्स आहे ती? सुडो फोर्स. कळलं का?
हो सर. तुम्हाला हो, ऐका sir. ऐका ऐका हे असले क्वेश्चन्स जर लगेच सुटत नसेल टेन्शन नका घेऊ. तुम्हाला आता सध्या एवढं जरी कळत असेल की ऍक्सेलरेशन कुठं होते आणि सुडो फोर्स कुठं लावायचा आहे तरी सुद्धा पुरेसे. हे न्यूमरिकल्स नुसार समजत जरी असेल तरी पुरेसे. येते लक्षात? लगेच असं जंप नाही करायचं ऍडव्हान्स क्वेश्चन लगेच सोडवतो, नाही सुटणार. ठीक आहे. मग मला सांगा इथं काय लिहिणार आहे? टी साइन थिटा कशाची इक्वल? MG. एम ए. हा कुणाला बॅलन्स करतोय? हा हो सर MM. आणि टी कॉस थिटा कुणाला बॅलन्स करेल त्याच्या दृष्टीनं? MG. MG ला. MG. मग दोघांना जर मी डिवाइड केलं तर टी टी कॅन्सल होईल की नाही? हो Yes. साइन थिटा मग कॉस थिटा हो. tan theta. काय? Tan theta. टॅन थिटा. आणि एम आणि एम पण कॅन्सल होईल की नाही इकडं? हो आणि हे ए अपॉन जी येईल की नाही इथं? हो सर. हा नोटला पडलेला क्वेश्चन आहे बाळांनो. हा जेवढा तुम्हाला 11वीत चांगला कळतो तेवढाच आता कळतोय, पण 11वी तुम्हाला सोडवता पण येतो हा, कारण तेवढी मॅच्युरिटी आलेली असते तुम्हाला. ठीक आहे. हा क्वेश्चन समजला का एकदा सांगा मला खरंच. मयुरे हो सर. हो हो सर. सर. हो सर समजलं. डायरेक्शन समजते का अप्लाय करतोय मागच्या दिशेला मी सुडो फोर्स वगैरे? ऐका, समजा ही गाडी पुढे निघाली 10 मीटर पर सेकंड. सुडो फोर्स लागेल का रे? नाही. सुडो फोर्स लागतच नसतो, पण कन्सिडर करेन का मी सुडो फोर्स? कळतंय का? अरे कोण अनम्यूट आहे? अनिश एक मिनिट म्यूट हो. ऐका, ही गाडी पुढे निघाली 10 मीटर पर सेकंड. मग आता माझी फ्रेम इनर्शियल फ्रेमवर रेफरन्स होईल की नाही? अरे लिफ्टचं आठवते का हे? युनिफॉर्म sir. मोशनला हो सर हो. हो सर, हो सर. कळलंय का तुम्हाला हे? हो. हो सर. हो सर हो कळलं. सर कळालं. एकदम ब्रेक अप्लाय केला मी. एकदम काय केलं? ब्रेक अप्लाय केला. ब्रेक अप्लाय केला याचा अर्थ ऍक्सेलरेशनचं डायरेक्शन काय असेल तिथं? गाडी पुढे मागास. मागे Left आहे. side. हो सर. मग सुडो फोर्स Zero. डायरेक्शन काय येणार? हो सर. पुढं. पुढे. Bray. मग तुम्ही कधी बघितलंय का ब्रेक मारला की हे पेंडुलम पुढे आल्यासारखं होतं असं? किंवा तुम्ही बसमध्ये उभा राहिलाय, ब्रेक दाबला की पुढे सरकतो की नाही असं? हो हो सर. सर. तेच त्याच्या मनाची समजूत घालण्यासाठी म्हणतो सुडो फोर्सनं मला पुढे ढकललं. ऍक्च्युअली ढकललंय का? नाही. नाही कशामुळे सर. होतंय? सगळं इनर्शियामुळे होतंय. पण इनर्शिया वगैरे सगळं Inertia. सोडलं आता आपण चुकीचं व्हायचं, नॉन इनर्शियल मध्ये जायचं आणि आपल्याकडे माहिती आहे आपल्याकडे ब्रह्मास्त्र आहे. इनर्शियल हो, sir. काय पण असं मी सोडवू शकतोय सर, काय अडचण नाही. लक्षात आलं? हो सर. एक हो. 30-40% समजल्यासारखं वाटतंय तुम्हाला हो, सुडो sir. फोर्स? पोरांनो सर. हो हो सर. 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 तर हा बोल की. सर हे सुडो फोर्स काढलं कोणी? माहित नाही ऑनेस्टली. न्यूटनच काढला असावा किंवा डी अल्बर्ट्स प्रिन्सिपल म्हणून एक असतो. एक सायंटिस्टचं नाव आहे डी अल्बर्ट. ठीक आहे. म्हणजे ते जर्मनियन किंवा फ्रेंच आय डोंट नो. डी अल्बर्ट्स प्रिन्सिपल. त्याच्या इक्वेशन मध्ये हे असलं येतं, एम ए येतं. सगळे फोर्स, रिअल फोर्स एका बाजूला आणि नॉन रिअल फोर्स म्हणजे सुडो फोर्सेस एका बाजूला. ठीक आहे. म्हणजे सर त्याला सुचलं कसं की हे इनर्शियल फ्रेम मध्ये असतं तेव्हा नसतं सुडो फोर्स? मला वाटतं आणि तर हे सोपं आहे. इथं तुम्ही जर इनर्शियल फ्रेम म्हणजे बाहेर राहून जर विचार केला तर सोपं आहे हे सुद्धा. इथं काय सुडो फोर्स वापरूनच हे आन्सर निघतील असं नाहीये. काय म्हणतोय कळतंय का मी? हो. पण सुडो फोर्सची सगळ्यात भारी ऍप्लिकेशन आहे सर्क्युलर मोशन मध्ये. कारण तिथं बाहेर राहून स्टडी करताना ते सर्कल इमॅजिन करायलाच अवघड जातं. त्यामुळे आपण स्वतः छोटासा किडा बनतो आणि सर्कल मध्येच घुसतो. सर्कल मध्ये घुसलो तर आपण कुठल्या फ्रेम मध्ये गेलो सांगा? इनर्शियल, नॉन इनर्शियल? नॉन इनर्शियल. Inertial. मी काय म्हणतोय कळतंय का सगळ्यांना? हो. हो सर. सर्क्युलर मोशन ऍक्सेलरेटेड मोशन आहे की नॉन ऍक्सेलरेटेड? सांगा मला. Accelerated. ते साध्या मोशन सारखं नाहीये. सर्कल करताना मला प्रत्येक वेळी माझे डायरेक्शन चेंज करावे लागते. आणि डायरेक्शन चेंज करायचे म्हणजे व्हेलॉसिटी चेंज करायचे, व्हेलॉसिटी चेंज करायचे म्हणजे ऍक्सेलरेशन पाहिजे, ऍक्सेलरेशन पाहिजे म्हणजे फोर्स पाहिजे. So uniform circular motion or non-uniform circular motion, whatever you want, circular motion in general is accelerated motion. Are you clear with this, everyone?
सर मग Yes. मी जर सर्क्युलर मोशन मध्ये जाऊन बसलो, त्या पाळण्यात बसलो किंवा आणि कुठेतरी जाऊन बसलो, तर मी कुठल्या फ्रेम मध्ये गेलो? नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि मला जर तिथं बसून वाटलं की न्यूटनचे सेकंड लॉ अप्लाय करूया सगळ्या जगावर किंवा माझ्या स्वतःवर, तर मला एका फोर्सची गरज आहे. आणि ती कुठला फोर्स आहे? Pseudo force. समजतंय? सगळ्यांना कळतंय? हो हो सर. आणि त्या सुडो फोर्सला एक स्पेशल नाव आहे सर्क्युलर मोशन मधल्या, सेंट्रीफ्युगल फोर्स. काय नाव आहे? Centrifugal. ती काय काय पाठ करायचं हो सर? सेंट्रीपिटाल, सेंट्रीफ्युगल, असलं काय काय ते हे बघितलंय कधी तुम्ही? आता नसेल बघितलं, डेअरीमध्ये अगोदर, आता फॅट काढताना मशीन येतात, पण अगोदर काय करायचं, हो अशा ट्यूब असायच्या, ज्या ट्यूब मध्ये दूध भरायचे आणि ते असं ठेवायचे त्या ट्यूब आणि त्याला गोल फिरवायचं. ते गोल 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 फिरलं की काय व्हायचं, दुधामध्ये क्रीम असते ना, वॉटर आणि क्रीम, हो सर. तर ती क्रीम अशी बाहेर जायची आणि पाणी इथं राहायचं. मग ते किती क्रीम आहे त्याच्यावरून ठरवायचे फॅट किती आहे वगैरे. ते जुन्या कन्सेप्ट आहे, तुम्ही कधी युट्यूबला चेक केलं तर सापडेल तुम्हाला. किंवा पाईप असतात माहिती आहे आपल्या, पाईप मेटलच्या. हो सर. ओके, ह्यांना बनवण्याची अजून एक पद्धत आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स वापरून बनवतात त्याला. ती मेटल ओततात आणि त्याला गोलगोल फिरवतात. ती गोलगोल फिरवल्यामुळे असं ते चारी बाजून असं पसरायला लागतं आणि तिच्या शेवटी पाईप बनते. ते इम्प्युरिटी लांब ढकलण्यासाठी असतं ते. पण सेंट्रीफ्युगल फोर्स कशाला म्हणू शकता? गोफन सुद्धा सर्कल मध्ये सोडून दिलं की ते उडून जातं, त्याला सुद्धा तुम्ही सेंट्रीफ्युगल फोर्स सारखं जर रिलेट करू शकता. हे फोर्सेस लागत नाही आहेत, कळतंय का? सेंट्रीफ्युगल फोर्स इज विच फोर्स? सुडो फोर्स. ठीक आहे. आता काल जसं सुडो फोर्स बद्दल वाटलं होतं की नाही तुम्हाला, थोडं कन्फ्युजन, थोडं हे ते, तसं आता सेंट्रीफ्युगल फोर्स बद्दल वाटत असणार आहे तुम्हाला. सर काय सांगताय तुम्ही सेंट्रीफ्युगल? पण सुडो फोर्स बद्दल क्लिअर आहे का तुम्हाला सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. हो सर. अरे ही तुम्हाला पहिल्यांदा शिकवत नाही मी, मागचे 4 वर्ष झालं शिकवतोय मी, आणि वेगवेगळ्या एज ग्रुपला, 8th शिकवलंय, 9th शिकवलंय, 10th 11th 12th सगळ्यांना. त्यामुळे माहिती आहे मला तुम्ही कसा विचार करू शकता याचा. त्यामुळे काळजी करू नका, आय वरी फॉर यू, डोंट वरी. ठीक आहे. एक लास्ट क्वेश्चन घेऊया याचा, त्यानंतर सेंट्रीफ्युगलचं जरा इंट्रोडक्शन करतो फक्त मी. हो सर. ऐका, समजा एक अशी त्रिकोणी वेज आहे. वेज म्हणजे आठवते तुम्हाला? किंवा असा सरफेस आहे किंवा काहीतरी असा ब्लॉक आहे समजा, असा तिरका. ओके, ह्याचा अँगल आहे थिटा आणि हा जमिनीवर ठेवलाय असा. ओके, आणि हा ढकलू शकता तुम्ही असा हाताने. इमॅजिन करा जरा, येते का लक्षात? हो सर. ओके, अंतराळी नाही आहे तो, जमिनीला चिकटलाय. आता ड्रॉइंग माझं थोडंसं खराब आहे. ओके, मग त्याला तुम्ही मागून असा फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यावर तो पुढे ऍक्सेलरेट होईल की नाही रे? हो सर. हो आता त्याच्यावर एक ब्लॉक ठेवलाय समजा असा. आता तुम्हाला असा क्वेश्चन विचारलाय, क्वेश्चन असा पडतो, फाइंड द मिनिमम ऍक्सेलरेशन, मिनिमम व्हॅल्यू ऑफ ए for which the mass m will not slide on the surface. म्हणजे हे मास वर खाली नाही सरकलं पाहिजे, ते दोघं सोबत मिळून पुढे गेले पाहिजे. कळले मी काय म्हणतोय? हो सर. तुम्हाला क्वेश्चन कळला का सांगा मला पहिल्यांदा, सोडवायचं नंतर बघू. हो सर चालेल. हो सर. ओके, तर हा क्वेश्चन जर तुम्ही इनर्शियल फ्रेमनं सोडवला तर प्राण उडतात. त्यामुळं आपण काय व्हायचंय, किडा व्हायचं आणि याच्यावर जाऊन बसायचं. आता मी, ते मास आणि ती वेज सगळे पुढे निघालेत नाही रे ऍक्सेलरेशन येणं. म्हणजे माझी फ्रेम काय असणार, इनर्शियल नॉन इनर्शियल? नॉन इनर्शियल. नॉन इनर्शियल. नॉन इनर्शियल असेल तर मला कशाची गरज आहे? Pseudo force. सुडो फोर्स. आणि ते सुडो फोर्स कुठल्या दिशेला लागेल सांगा मला? मागे मागे म्हणजे Right. कुठे? वर असा लागेल का एक्झॅक्टली मागे लागेल? Exact. एक्झॅक्टली मागे. हे कळलं कसं? एक्झॅक्ट मागे. हो सर. हो हा ब्लॉक तिरका स्लाइड होतोय म्हणून सुडो फोर्स तिरका लावायचा नाही. नाही. सुडो फोर्स ऍक्सेलरेशनच्या एक्झॅक्ट अपोजिट. ऍक्सेलरेशन तिरका असतं, सुडो फोर्स तिरका असतं. ऍक्सेलरेशन आडवा आहे म्हणून सुडो फोर्स सुद्धा आडवा असणार. समजलं का सगळ्यांना? हो ओके,
मग आता काय रे आपण आता किडा म्हणलोय ना, आणि ते ब्लॉक जर रेस्टमध्ये असेल त्या वेजच्या रिस्पेक्टिव्ह, म्हणजे दोघं मिळून पुढे जातात, तो ब्लॉक सरकत नाहीये, तर मी सुद्धा रेस्टमध्ये असेल की नाही त्या ब्लॉकच्या रिस्पेक्टिव्ह, कळतंय का? हो. ओके. मग माझ्या दृष्टीने जर याची एबीडी बघितली, हा क्वेश्चन तुम्हाला नुसता समजला 70-80% तरी सुद्धा पुरेसा आहे. लक्ष द्या व्यवस्थित. आता मी याची एबीडी लिहितोय. मी कुठल्या फ्रेम मध्ये बोला जरा? नॉन इनर्शियल. मग आता सांगा याची एबीडी. फोर्सेस सांगा रे याच्यावर मला पट. एमजी. एमजी साइन थिटा वगैरे काय सांगायचं नाही, कारण ते कंपाऊंड्स आहेत त्याचे, कळलंय का? हो. त्यानंतर अजून कुठला फोर्स? नॉर्मल. नॉर्मल. हे झालं रिअल फोर्सेस. अजून कुठला आहे? टेन्शन वगैरे असलं काय? ओके, सुटला पण तुला. ओके, ग्रेट. हा, अजून आता लायसन्स पाहिजे मला. लायसन्स कुठल्या दिशेला लावणार? इकडे ना? हो सर. आता मी सुखाने सांगू शकतो न्यूटनचे सेकंड लॉ अप्लाय करू शकतो. माझ्यावर ब्लेम काय होता की मी नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये, मग मी कशाचा वापर केला? सुडो फोर्सचा. मग आता मला कोणी ब्लेम करू शकत नाही. आय कॅन यूज न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, इजंट इट? बोला रे. हो सर. ओके. येस सर. मग हा रेस्ट मध्ये ठेवा, कारण माझ्या दृष्टीने हलत नाही हा रेस्ट मध्ये. मग रेस्ट मध्ये असेल तर ह्या दिशेला सगळ्या फोर्सेसची ऍडिशन 0 करायची. मला सांगा हा अँगल किती असतो रे? लास्ट टाइम बघितलेला आणि पाठ करायला पण सांगितलेला मी. थीटा. काय आठवतंय का तुम्हाला सगळ्यांना? हो सर. जरी तुमची जॉमेट्री वीक असेल तरी पाठ करून ठेवा वाटलं तर माहिती की हा अँगल किती असतो? थिटा. कळतंय का सगळ्यांना? हो. हो सर. त्यानंतर हा अँगल किती असेल रे? हा थीटा. करस्पॉन्डिंग अँगल असेल ना. हा थिटा तर हा पण थिटा. हो. कळतंय का? पॅरलाइन. हा थिटा तर हा पण थिटा. कळतंय सगळ्यांना? हो सर. होय 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 होय, तुमच्या जॉमेट्रीला 21 तोफांची सलाह. समजले तुम्हाला हे? हो. हो सर. ऐका आता, ह्या एमजीचा इकडचा कंपाऊंड काय असेल रे? हा वाला कंपाऊंड काय असणार? एमजी कॉस थिटा. एमजी cos थिटा. केलं होतं आठवतंय आपण? हो. इकडचा कंपाऊंड काय? इकडचा एमजी साइन थिटा. एमजी साइन थिटा. एमजी साइन थिटा. एमए चा इकडचा कंपाऊंड काय असेल? हा एमए चा इकडचा कंपाऊंड एमए कॉस. MA cos थिटा. अँगलला चिटकून आहे ना तो. येस. त्याचा दुसरा कंपाऊंड ह्या दिशेने असेल का नाही इकडं? MA sin थिटा. काय असणार? एमए साइन थिटा. बाळांनो, कळले का काय? येस. मग मला काय हो करायचं? सर, कळलं. फोर्सेस बॅलन्स करायचे, जेणेकरून तो खाली इकडं तिकडं सरकणार नाही. मग काय लिहिणार ते? एमजी साइन थिटा एमए कॉस थिटा. मला cos थिटा. एम लाईन कॅन्सल होईल की नाही रे? येस. ऍक्सेलरेशनला इथंच ठेवा, कॉस थिटाला तिकडं पाठवा. सो जी साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतं? Tan theta. आन्सर इज जी टॅन थिटा. हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हा रटला तरी चालेल तुम्ही. फक्त ते अवघड करतील, याला इथं थिटा देतील, मग टॅनचा उलटा बनेल कॉट. कळतंय का? तर ते मॅथमॅटिक्स आहे ते. इथं जर फ्रिक्शन घेतलं असतं तर तुमचे प्राण उडाले असते. फ्रिक्शन घेतलं असतं तर फ्रिक्शन काय असतं रे? म्यूएन असतं ना लिमिटिंग. म्यू एमजी कॉस थिटा. मग इथं तुम्हाला नॉर्मलची व्हॅल्यू काढावी लागली असते. एमए साइन थिटा प्लस एमजी कॉस थिटा. आणि ते पुट करून ते डेंजर काहीतरी होऊन जातं ते. मग ठीक आहे, मी तेवढं डेप्थ मध्ये आता घेणार नाही. ऍडव्हान्सला विचारीन वाटलं तर तुमच्या क्वेश्चन मध्ये, पेपर मध्ये एखादा टफ क्वेश्चन. ठीक आहे, ऍडव्हान्स पेपर्स मध्ये. पण तुम्हाला आता मी जे सांगितलं हे इथं जे शिकवलंय मी, कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. बाळांनो, सुडो फोर्स समजला सगळ्यांना? हो सर. ओके. हो त्यातला शेवटचा क्वेश्चन नुसता समजला असेल पुरेसा आहे तुम्हाला. त्यानंतर हो, सर. वरचा क्वेश्चन हा पण नुसता समजला असेल तरी पुरेसा आहे तुम्हाला. पण हे जे लिफ्ट वाले क्वेश्चन्स आहेत हे जरा छान क्वेश्चन्स आहेत, हे कळले पाहिजे तुम्हाला. कळतंय का? किंवा हे हो. हे 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 इनर्शियल नॉन इनर्शियल आठवते ना? सुडो फोर्सची डायरेक्शन वगैरे सगळं हे समजणं अपेक्षित आहे. तुमच्या एजला तरी हे चांगलं कळतं. मी खुश काय, तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी जमतात जे खूप जणांना जमत नाहीत. कंपोनंट्स काढणे, बॅलन्स करणे, काहीतरी करू शकता तुम्ही. साइन थिटा, कॉस थिटा वगैरे काहीतरी करू शकता. ठीक आहे, दॅट्स वाय आय एम हॅपी. हे बाकीचं नवीन गोष्टी आहेत,
इट इज स्केरी बिकॉज इट इज न्यू. सिम्पल. लक्षात आहे ना सगळ्यांना थेरम? येस. ओके. अक्षय सर्स थेरम. इट इज स्केरी बिकॉज इट इज न्यू हेन्स प्रूव्ड. ओके. ऐका, थोडंसं अजून घेऊ. सेंट्रिफ्युगल फोर्स बद्दल थोडंसं सांगू का? हँग झालाय तुम्ही? सांगा सर. लास्ट सांगा. लेक्चर आहे. थोडंसं हेवी झालं सांगा. सांगा आम्हाला. नुसतं सांगतो, ठीक आहे? डेंजर असं एकदम डोकं दुखत असेल वगैरे, यू कॅन लिव्ह द लेक्चर, डोंट वरी, देन रेफर बॅक. पण बघा, हे बघितल्याशिवाय पुढे मग तुम्हाला एवढं फील येणार नाही त्याचं, ठीक आहे? हे पुढचे Sir. लेक्चर करणार नाही. हा, तुम्ही मगाशी कुठल्या सायंटिस्टचं नाव घेतलेलं? काय काय काय? तुम्ही मगाशी त्या कुठल्या फिजिसिस्टचं नाव घेतलेलं? डी अल्बर्ट. पण मला माहित नाही बरं का यानं शोध लावलाय का नाही ते. हो तेच सर, नंतर लेक्चर झाल्यावर बघतो. हा, चालेल चालेल. आणि त्यानं जे क्वेश्चन्स घेतले ते सुडो फोर्स सुद्धा सुटतात. म्हणून मी म्हटलं डी अल्बर्ट्स प्रिन्सिपल मधून तुम्ही हे होऊ शकता, ठीक आहे? ओके. स्पेलिंग हेच आहे का बघ काय नंतर एकदा गुगल सर्च हो. सजेशन दिलं. ओके. लास्ट कन्सेप्ट ऑफ टुडेज लेक्चर सर्क्युलर मोशन मधले सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके. हा एक सुडो फोर्स आहे जो आहे लागत नाही, पण मला हा वापरावा लागतो. कधी वापरावा लागेल रे? विचार करून सांग. नॉन इनर्शियल. जेव्हा मी नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये जाईन, म्हणजे मी जेव्हा स्वतः सर्कल मध्ये बसून गोल गोल गिरट्या मारायला लागेल. येते का लक्षात सगळ्यांना? हो सर. ऐक, हो सर. एकदम भारी सिंपल एक्सप्लेन करतो, तुम्ही विसरणार नाही परत. ठीक आहे, लक्ष द्या. समजा एक दोरी आहे अशी आणि त्याला एक मास जोडलंय. शांतपणे ऐका, कालच्या सारखं एवढी मोठी स्टोरी नाही आहे, सिंपल स्टोरी आहे, ठीक आहे? आणि हे सर्कल मध्ये फिरत आहे. इट इज कंटिन्युअसली मुव्हिंग इन अ सर्कल. मग हा जर सर्कल मध्ये फिरत असेल तर याला कुठल्या फोर्सची गरज आहे रे? सेंट्रिफ्युगल वगैरे काही सांगायला नाही, सिंपल. कुठल्या फोर्सची गरज आहे? सेंट्रिपिटल फोर्स. आहे की नाही सेंट्रिपिटल फोर्सची गरज? अरे बोला. हो. हो. ओके. बाहेर एक हो, माणूस आहे सर. जमिनीवर, बेंचवर बसलाय तो असा, आणि तो न्यूटनचे सेकंड लॉ लिहितोय. आणि त्याला मी शिकवलंय. कुठपर्यंत शिकवलंय? सर्क्युलर मोशनचं इंट्रोडक्शन दिलंय फक्त. मग तो काय म्हणणार? सर्कलमध्ये फिरतोय, मग याच्यामध्ये काय असणार? ह्या दोरीमध्ये टेन्शन असणार, आणि ते टेन्शन काय देणार मला? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार. समजते मी काय म्हणतोय? हे कळते का? हो. सुडो फोर्स बद्दल मी काही बोलत नाहीये. हे कळलं का सगळ्यांना? हो सर. ओके. मग तो काय म्हणला? टेन्शन इज इक्वल टू सुडो फोर्स. हे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला सांगा सगळ्यांना. आवरा. एम आर ओमेगा स्क्वेअर और एम स्क्वेअर बाय आर. आर ओमेगा स्क्वेअर और एम व्ही स्क्वेअर बार, किंवा मी एम आर ओमेगा स्क्वेअर फक्त ठेवतो. कळले सगळ्यांना? ही सिच्युएशन कळली का? हो. आता कोणतरी त्याच्यावर जाऊन बसला समजायचं, काय बनून? किडा. आपण किडा बनलो आणि त्या दगडावर जाऊन बसलो. आता मला तो दगड स्वतःला रेस्ट मध्ये वाटेल की नाही? सगळं जग फिरताना दिसेल की नाही? हो. हे हो, इमॅजिन सर. करा. हे इमॅजिन नाही केलं तुम्हाला काही कळणार नाही. खाली बसलेल्या माणसाला ते सर्कल मध्ये फिरताना दिसणार आहे, तो दगड लाल कलरचा. पण मी जर त्या दगडावर बसलो तर मला दगड रेस्ट मध्ये वाटेल, सगळं जग माझ्या भोवती फिरताना वाटेल की नाही? हे इमॅजिन करू शकताय का? हो. मग तो किडा जो आहे त्याची फ्रेम कसली असेल? इनर्शियल, नॉन इनर्शियल? नॉन नॉन इनर्शियल. इनर्शियल. कारण तो कशात गेलाय? सर्क्युलर मोशन मध्ये. कशात गेलाय तो? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन. आणि आपण मगाशी बघितलं, सर्क्युलर मोशन इज ऍक्सेलरेटेड मोशन, इजंट इट? येस. आणि जर ते Yes, ऍक्सेलरेटेड sir. मोशन असेल तर ही कुठली फ्रेम असणार? नॉन इनर्शियल फ्रेम असेल की नाही? हो सर. मग त्याने एफबीडी काढली. त्याने एफबीडी काय काढली बघा? तो बघतोय, हा इकडे दोरी जोडली म्हणजे इकडे एक टेन्शन असणार. आता तो कुठल्या फ्रेम मध्ये? नॉन इनर्शियल. त्याला एका लायसन्सची गरज आहे. कुठली? कुठल्या लायसन्सची गरज? सुडो फोर्सची गरज आहे की नाही? सुडो फोर्स. आणि सुडो फोर्स कुठल्या दिशेला लागतो? अपोजिट टू ऍक्सेलरेशन. एक्सेलरेशन. इथे ऍक्सेलरेशन कुठला आहे? सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन आहे की नाही? हो सर. कुठल्या दिशेला लागते? ते सेंटरकडे लागते की नाही? हो. हो मग सर. माझा जो सुडो फोर्स असेल तो सेंटर पासून बाहेर लागेल की नाही? हा हो. सर. अरे नाही कळालं. ऐका, समजलं सर. कधी कधी मी ना प्राण उडवणार एक्सप्लेनेशन देतो ना. ऐका, लक्ष द्या. वरून बघूया आपण काय त्याला.
हा दगड इथं आहे समजा. ओके, हा दगड इथं असताना हा दगड असा पळा लागलाय, ह्याचं ऍक्सेलरेशन कुठं असणार आहे दगडाचं? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन सेंटरकडे असेल की नाही Center. ह्याचं? हो सर. मग जर तो त्याच्यावर जाऊन बसला असेल त्या दगडावर, तो किडा आपण, तर सुडो फोर्स ऍक्सेलरेशनच्या उलट लावतो की नाही आपण? हो हो सर. हो सर. हा दगड समजा इथं असता, तर याचं ऍक्सेलरेशन कुठल्या दिशेला असतं? इकडे असतं की नाही, खाली? हो सर. मग त्यानं सुडो फोर्स कुठला लावला असता? बाहेरच्या दिशेला. काय म्हणतोय कळतंय का? हो सर. इथं असताना ऍक्सेलरेशन टुवर्ड द सेंटर आहे, त्यानं सुडो फोर्स त्याच्यावर बसल्यामुळे नॉन इनिशियल फ्रेम मध्ये गेला, सुडो फोर्स कुठला होणार? बाहेरच्या दिशेला लागेल की नाही तो? लेफ्ट. हो हो सर. डायरेक्शन काय सांगाल तुम्ही? राईटला सांगाल, अप सांगाल, लेफ्ट सांगाल, काय सांगाल? अपोजिट टू द सेंटर. हे सोपं आहे की नाही सांगणं? हो सर. ओके, त्यामुळं हे जे मी सांगतोय हे फक्त लक्षात ठेवायचं, कधीही विसरायचं नाही. वरची स्टोरी तर मी विसरलं तरी चालेल. ऐका, जर मी कुठल्या फ्रेम मध्ये असेल? इनर्शियल फ्रेम मध्ये, म्हणजे मी जर ग्राउंडवर उभारला असेल आणि जर मी सर्कलचा विचार करत असेल, सर्क्युलर मोशनचा, तर मी विचार करतो सेंट्रीपिटल फोर्सचा. कशाचा विचार करतो? सेंट्रिपिटल. समजलं सगळ्यांना? पण जर मी स्वतः सर्क्युलर मोशन मध्ये गेलो, हो सर. स्वतः कशात गेलो? सर्क्युलर मोशन मध्ये गेलो, तर माझी फ्रेम नॉन इनर्शियल असेल की नाही? हो. हो म्हणजे मी कशात गेलोय आता? सर्क्युलर मोशन. ओके, सर्कल म्हणतो मी, सर्कल मध्ये फिरतोय. तर मी कुठल्या फोर्सचा विचार करणार? सुडो फोर्सचा. समजते सगळ्यांना? हो सर. ह्या सुडो फोर्सला नाव काय? सेंट्रीफ्युगल फोर्स. लक्षात सेंट्रिफ्युगल. सेंट्रीफ्युगल फोर्स. मला सांगा, एक सिंपल क्वेश्चन विचारतो, सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल एकाच वेळी लागतात का रे? हो सर. एक ऑब्जेक्ट सर्कल मध्ये फिरतोय समजा असा, तर त्याच्यावर सेंट्रीपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर लागतो, सेंट्रीफ्युगल फोर्स पण त्याच वेळी आउटवर्ड लागतो का? हो हो. चला अजून एक क्वेश्चन विचारतो. एखादा माणूस एकाच Frame of वेळी reference. नाही, एखादा माणूस एकाच वेळी इनर्शियल आणि एकाच वेळी नॉन इनर्शियल मध्ये असू शकतो का? नाही सर. मग तो सेंट्रीपिटल सेंट्रीफ्युगल एकाच वेळी लागणार नाहीत. मी काय म्हणतोय? नाही. हो हो. सर. मला असं का वाटलं तुम्हाला नाही कळाले? कळालं सर. तुम्ही जर ग्राउंडवर राहिला तर सेंट्रीपिटल न्या, तुम्ही जर सर्कल मध्ये गेला सेंट्रीफ्युगल म्हणा, तुमच्या दृष्टिकोनावर आहे ते. पण एकाच वेळी दोघांचं मग एकाच वेळी दोघांनी म्हटलं तर मग ते टेन्शनचा काय उपयोग आहे? हे दोघं बॅलन्सच करतील ना एकमेकाला. आले का लक्षात? हो. हो सर. हो सर. नेक्स्ट दुसरा क्वेश्चन, सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल हे एकमेकाला अपोजिट आहेत, कळलं का? हो. हो ओके, हो सर. आणि त्यांचं मॅग्निट्यूड पण सेम असतं. ठीक आहे, ह्याचं पण एम आर ओमेगा स्क्वेअर आहे, त्याचं पण एम आर ओमेगा स्क्वेअर. ओके, त्यांना मी ऍक्शन रिॲक्शन म्हणू शकतो का? ते इक्वल आणि अपोजिट आहेत म्हणून? नाही. नाही सर. नाही सर. कारण ऍक्शन रिॲक्शन एकाच बॉडीवर लागत नाहीत. आणि एकाच वेळी लागतात. त्या इथे एकाच वेळी लागतात का दोन्ही फोर्सेस? नाही. नाही. सगळं क्लिअर आहे का? मला सांगा, सेंट्रीफ्युगल आणि सेंट्रीपिटल हे दोन्ही पण रिअल फोर्सेस आहेत का वेगवेगळे आहेत? नाही रिअल नाही. वेगवेगळे आहेत. सेंट्रीपिटल रिअल आहे, सेंट्रीफ्युगल सुडो फोर्स आहे. सोडून आहे. सेंट्रीफ्युगल खोटा फोर्स आहे, तो लागत नसतो, पण मला तो घ्यावा लागतो नाईलाजाने. कधी? ज्यावेळी मी सर्कल मध्ये बसून विचार करेन त्याचा. कळतंय का सगळ्यांना? हो सर. ह्यात न्यूमरिकल सोडवायचं टेन्शन घेऊ नका, डोंट वरी. सध्या सुडो फोर्स काय असतो एवढं कळलंय का? फक्त अपोजिट टू द ऍक्सेलरेशन वगैरे. हो. ओके, सो दॅट विल बी द एंड ऑफ टुडेज लेक्चर. नेक्स्ट लेक्चर मध्ये सर्क्युलर मोशनचा डायनॅमिक्स घेणार आहे मी, सेंट्रीपिटल फोर्स वगैरे. त्यामुळे थोडं सर्क्युलर मोशन चांगलं करा. ठीक आहे? हो सर. हो सर. चलो, बाय बाय.